नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जे मान्यवर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत आहेत त्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। एक पत्राचा संदर्भ देऊन आज आपण बोलणार आहोत। तर बऱ्याच वेळा प्रतिज्ञापत्र करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र करून आणा अशा स्वरूपाची मागणी केली जाते। त्या अनुषंगानेच हे महत्त्वपूर्ण असं एक पत्र आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा पत्राचा संदर्भ घेऊन आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर हे पत्र जे आहे ते नोंदणी व मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय आणि त्याचा जावक क्रमांक का 5 मुद्रांक 24 संकीर्ण क्रमांक 307/2024 822 आणि हे जे पत्र आहे हे पत्र आहे 30/10/2024 चं आणि माननीय जे आयुक्त साहेब आहेत, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे, म्हणजे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे पत्र जे आहे ते माननीय विभागीय आयुक्त, सर्व विभागीय आयुक्तांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी यांना हे पत्र दिलेलं आहे। आणि त्यामध्ये त्या पत्राचा विषय जो आहे तो विषय असा नमूद करण्यात आलेला आहे की शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याबाबत। तर रिसेंट आहे हे पत्र 30/10/2024 चं आणि याच्यामध्ये विषयच मुळात तो आहे की शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याबाबत। आणि त्याच्यामध्ये संदर्भ जो दिलेला आहे तो संदर्भ दिलेला आहे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचे जनहित याचिका क्रमांक 58/2021 वरील न्यायालयीन आदेश। आणि दुसरा एक संदर्भ दिलेला आहे की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक मुद्रांक 2004 1663 प्र क्र 436 म 1 दिनांक 1/7/2004। आणि तिसरा सुद्धा या संदर्भामध्ये तिसरी गोष्ट नमूद केलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 72 दिनांक 14/10/24। आणि या पत्रामध्ये माननीय सर्व उपविभागीय आयुक्तांना आणि माननीय सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की उपरोक्त संदर्भ 1 च्या आदेशा अन्वये जनहित याचिका 58/2021 मध्ये माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांनी खालीलप्रमाणे सूचना केलेल्या आहेत। आणि त्या पत्रामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या जो न्यायनिर्णय आहे त्यातील काही जो महत्त्वाचा भाग आहे तर तो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये। आणि असं म्हटलेलं आहे की ऑल द गव्हर्नमेंट अथॉरिटीज हॅव टू टेक इफेक्टिव्ह स्टेप टू इम्प्लिमेंट द नोटिफिकेशन अँड टू मेक द अथॉरिटीज अँड द पब्लिक अवेअर. इट इज ऑल्सो द ड्युटी ऑफ द अथॉरिटीज टू इम्प्लिमेंट द नोटिफिकेशन इन इट्स ट्रू लेटर अँड स्पिरिट. पुढे असं म्हटलेलं आहे की सो दॅट अननेसेसरी बर्डन ऑन द सिटीजन वुड बी अवॉइडेड. म्हणजे लोकांवर जे ही स्टॅम्प ड्युटी भरण्याचं जे बर्डन आहे ते टाळता येईल, इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. नीडलेस टू स्टेट दॅट द एक्झरसाइज शॅल बी डन बाय द स्टेट गव्हर्नमेंट थ्रू आउट द स्टेट ऑफ ब्रिंगिंग इट टू द नोटीस टू ऑल द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड द अथॉरिटीज ॲक्सेप्टिंग ॲफिडेव्हिट अँड डिक्लेरेशन नॉट टू इन्सिस्ट अपॉन द स्टॅम्प ड्युटी. म्हणजे ज्याच्या शासकीय कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्रे सादर करायची आहेत तर ती प्रतिज्ञापत्रे जी आहेत ती सादर करीत असताना स्टॅम्प पेपरवरच केलं पाहिजे, असं इन्सिस्ट करू नका, भाग पाडू नका असं त्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं होतं. त्याचा संदर्भ दिलेला आहे आणि त्या पत्रामधून सर्व विभागीय जे आयुक्त आहेत त्यांना आणि सर्व जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे की पुढे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 2 अन्वये शासनाने शासकीय कार्यालयात जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर या ठिकाणी उल्लेख काही कागदपत्रांचा केलेला आहे, त्यासोबतच इतर सर्व प्रतिज्ञापत्रावर असं म्हटलेलं आहे. मी पुन्हा एकदा उल्लेख म्हणजे आपल्याला सांगतो की संदर्भ क्रमांक 2 अन्वये शासनाने शासकीय कार्यालयात जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये
यांचे समोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या स्टॅम्प प्रतिज्ञापत्रावर म्हणजेच ॲफिडेव्हिटवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील सूची क्रमांक 1 मधील अनुच्छेद क्रमांक 4 अन्वये आकारणी असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे। म्हणजे जर आपल्याला कोणतेही कागदपत्र काढण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर ॲफिडेव्हिट द्यायचा असेल, प्रतिज्ञापत्र द्यायचं असेल, तर त्यासाठी स्टॅम्प ड्युटीची गरज नाही असं पुन्हा एकदा हे अधोरेखित करून पत्राद्वारे सर्व जे अधिकारी आहेत त्यांना कळवण्यात आलेलं आहे। पुढे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की संदर्भ क्रमांक 3 अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ट 1 मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आलेली असून अनुच्छेद क्रमांक 4, 5, 8, 27, 30, 38, 40, 50, 52, 58 मध्ये 100 किंवा 200 रुपयाऐवजी 500 रुपये मुद्रांक शुल्क करण्यात आलेले आहे। परंतु हे 100चं 500 हे अनुच्छेद क्रमांक जे मी आता वाचून दाखवले त्याला लागू आहे। प्रतिज्ञापत्रासाठी कोणतीही स्टॅम्प ड्युटी घेऊ नये, जी प्रतिज्ञापत्रे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दाखल करावायची आहेत त्यासाठी। आणि पुढे त्या पत्रामध्ये असंही म्हटलेलं आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे संदर्भ क्रमांक 1 च्या आदेशानुसार शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, शासकीय कार्यालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना नागरिकांकडून मुद्रांकाचा आग्रह करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसेच ई सेवा केंद्रामध्ये नागरिकांकडून सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी ₹100 चे स्टॅम्प पेपरची मागणी करीत असतात। दिनांक 14/10/24 चे शासन निर्णयानुसार ई सेवा केंद्रामध्ये पक्षकारांकडून ₹500 चे स्टॅम्प पेपरची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे। शासकीय कार्यालय तसेच न्यायालयासमोर दाखल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे। त्या संदर्भात आपल्या अधिपत्याखाली असलेले उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मार्गदर्शन करण्यात यावे असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। हे पत्र जे आहे हे पत्र नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व जे आयुक्त आहेत, विभागीय आयुक्त, त्या सर्व विभागीय आयुक्तांना दिलेला आहे, सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या जे अधिपत्याखाली येतात कार्यालय, तर त्यांना आपण ही माहिती द्यावी की कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जर का प्रतिज्ञापत्र दाखल करावायचं असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही, 100 रुपयाच्याही नाही आणि 500 रुपयाच्याही नाही। ही गोष्ट सर्वांनी महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे। जर का कोणी मुद्रांक शुल्काची मागणी केली ॲफिडेव्हिटसाठी म्हणजेच प्रतिज्ञापत्रासाठी, जे ॲफिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र आपण शासकीय कार्यालयामध्ये दाखल करणार आहात, बऱ्याच वेळा खूप साऱ्या गोष्टींसाठी आपण प्रतिज्ञापत्रे करतो। म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये बोलायचं झालं तर माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे दाखले काढण्यासाठी असेल, वारसाच्या नोंदी लावण्यासाठी असेल, अशा अनेक गोष्टी असतात, वेगवेगळी शासकीय कार्यालये असतात की ज्या ठिकाणी आपण ॲफिडेव्हिट देण्यासाठी स्टॅम्प ड्युटीची पूर्वी आवश्यकता होती। परंतु या माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या या आदेशाद्वारे आणि या पत्राद्वारे पुन्हा एकदा सर्वांना तसं सूचित करण्यात आलेलं आहे। कोणी जर का आपल्याला जर का प्रतिज्ञापत्र हे स्टॅम्प पेपरवरच घेऊन या शासकीय कार्यालयामध्ये दाखल करण्यासाठी असं जर म्हटलं तर त्यांना हे पत्र दाखवा, हा न्यायनिर्णय दाखवा आणि आपण भरभरून असा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला प्रतिसाद दिलेला आहे। आपण 1 लाख सबस्क्रायबरच्या खूप जवळ आहोत। तर जे मान्यवर आहेत ज्यांनी अद्याप आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर त्यांनी जरूर करावं आणि जे फेसबुक इंस्टाग्रामवर मान्यवर पाहत आहेत तर त्यांनी जर फॉलो केलेले नसेल तर जरूर फॉलो करावं। 1 लाख सबस्क्रायबर कोणत्याही यूट्यूब चॅनलवर होणं ही सोपी गोष्ट नसते आणि निश्चितच हे शक्य झालेलं आहे ते तुमच्या सर्वांच्या उदंड अशा प्रेमामुळे, भरभरून अशा प्रतिसादामुळे। त्यामुळे आम्ही कोर्ट कचेरी टीम आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।